आज साधारणतः 12 विषय होते आणि या 12 विषयांवर आम्ही सगळ्यांनी MD साहेबांशी चर्चा केली. खास करून तर मी MD साहेबांचे अभिनंदनही करेन आणि आभारही व्यक्त करेन. खूप पॉझिटिव्हली चर्चा झाली आणि आम्ही जेव्हा बोललो प्रत्येक विषयावर त्यांनी 1 to 1 चर्चा केली आणि जे खरंच नो असेल नो, यस असेल यस. जसा एक विषय होता सफाई कामगारांच्या मुलांचा, नंतर 1.5 वर्षात पण सुटला नव्हता, परंतु ते MD सरांनी लगेच सांगितलं की नाही, त्यांना लगेच मी ठेवायला सांगतो. म्हणजे हा एवढे 1.5 वर्षापासूनचा विषय होता. असे अनेक विषय होते छोटे मोठे जे त्यांनी क्विक त्याच्यात सांगितलं. काही निर्णय लवकरात लवकर घेतले जातील, विषय सोडवले जातील. काही राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत, काही कोर्ट पेंडिंग आहेत. तर त्या विषयावर त्यांनी नंतर चर्चा करण्याचं पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं आहे. कामावर रुजू असणारे किती मुलं आहेत ज्यांना आता याचा फायदा होईल, तत्काळ त्यांना म्हणाले? मला वाटतं 4 पूर्ण यादी आम्हाला सांगितली आहे द्यायला आणि ती यादी घेऊन त्याच्यावर ते तातडीने अंमलबजावणी करतील त्यांनी सुचवलेलं आहे. आणि आपल्या प्रमुख विषयांमध्ये गरजेपोटीचा विषय होता, जवळपास 1.5-2 वर्ष थांबलेला आहे. 23 सप्टेंबर 2024 पासून ते पुढे गेलेलं नाही आहे. पण कोर्टाचं कारण त्यांनी दिलं होतं, पण त्यांनी सांगितलं त्यातल्या ज्या काही अफिडेव्हिट वगैरे त्याच्यात ते सगळं दिलेलं आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये ते विषय रिझॉल्व्ह होईल असं त्यांनी अपेक्षा दाखवलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या रिलेटेड सब्जेक्ट होते, 12.5% रिलेटेड सब्जेक्ट होते. 12% जो विषय होता की बाबा अजून बऱ्याच लोकांना प्लॉट अलॉकेट झालेले नाहीये, त्यामुळे तुम्ही ती स्कीम बंद वगैरे करू नका, किंवा स्कीम बंद करायची असेल तर 12.5% प्लॉटची जागा तुम्ही आयडेंटिफाय करून टाकावा. एवढे प्लॉट आहेत आणि त्यांच्यासाठी एवढी जागा आम्ही इथे ठेवलेली आहे, तुमची जे काही लिटिगेशन संपल्यावरती येऊन आपले प्लॉट क्लेम करा. तर तसं आम्ही त्यांना सुचवलं, त्यांनी ती गोष्ट पण ॲग्री केलेलं आहे. मिनिमम वेजेस आणि समान वेतनाबद्दल पण आम्ही त्यांना सुचवलेलं होतं. त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही यादी सकट मला 1 to 1 रिप्रेझेंटेशन करा आणि आम्ही त्याच्यावरती सकारात्मक त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करू. आमचं पण तेच उद्देश होतं की जवळपास 12 विषय जे होते ते 12 विषय प्राथमिक लेवलला त्यांच्या निदर्शनास आणून देणे हे आमचं टार्गेट होतं आजचं. आणि मग निदर्शन आणल्यामुळे त्यांनी म्हटलेलं त्याचं आम्हाला 1 to 1 तुम्ही प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन करा, आम्ही त्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी आम्ही प्रयत्न. ज्वलंत विषय आहे. 3री मुंबई इथे येते. प्रकल्पग्रस्तांचे गंभीर प्रश्न आहेत. जसं नवी मुंबई वसवताना पाटील साहेबांना माहिती असेल तसं पनवेलमध्ये अवस्था झाली आहे प्रकल्पग्रस्तांची. तशी होऊ नये म्हणून मनसे घरोघरी अभियान राबवणार आहे. जमिनी विकू नका, योग्य दर मिळेल, बऱ्याच गोष्टी आहेत. तुमच्याकडून अशी काही, तुमच्याकडून अशी काही जातीने लक्ष घातलं जाणार आहे? नाही, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की कोणीही जमिनी देऊ नका, विकू तर नकाच पण देऊही नका. कारण लक्षात ठेवा, ही जमीन आपले वडिलोपार्जित काहीशे वर्षापासून सांभाळलेली जमीन आहे आणि आता कुठं चांगले दिवस येतात. आणि जरी सिडको असेल किंवा इतर काही ज्या संस्था असतील, ह्या डायरेक्टली आपल्याकडून जागा घेण्याचा यांना कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. याच्यासाठी शेतकऱ्यांची इच्छा असायला हवी, शेतकऱ्यांची मर्जी असायला हवी आणि त्यांच्या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या कुठलंही सरकार असा निर्णय घेणार नाही किंवा लादू शकत नाही. आणि म्हणून मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण थांबा, आपण कुठल्याही आपल्या जागा देऊ नका, डेव्हलपलाही नका देऊ, विकतही देऊ नका. 12.5 नको, 22.5 नको ना, 50% नको. ती 100% जागा तुमचे. थोडे दिवस थांबा, तर काही दिवसात आता आमच्याकडे तुम्हाला मी सांगतो, भिवंडीत MMRDA एक DP प्लॅन बनवतो, बरोबर आहे. कोणाची जागा घेत नाही, DP प्लॅन बनवतो. या जागेत रस्ता असेल, या जागेत हॉस्पिटल असेल, या जागेत शाळा असेल. आता ज्यांच्या जागेत शाळा असेल ती जागा त्यांच्याच मालकीची असेल, पण तिथे शाळा बनवा. आणि जिथं रस्ता असेल तर पूर्ण रस्त्याचं ते FSI देतात आपल्याला. बाकी 100% जागा ही शेतकऱ्यांनाच असतो ना. अशा प्रकारचं काहीतरी करायला पाहिजे ना. ते सिडकोने ज्या काही ह्या योजना राबवतात त्याच्यापेक्षा असं करा. तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं ना. आता आज आमच्याकडं MMRDA डेव्हलपमेंट करतो ना. MMRDAने आमच्याकडे ही सिस्टम आहे. आमचं वेअरहाऊस झोन आहे, रेसिडेन्स झोन आहे, पण जागा 100% मालकीच्या शेतकऱ्यांच्याच आहेत. कुठली 1 गुंठ सुद्धा शासनाने जागा नाही घेतली. कशा प्रकारचे काय प्रबोधन किंवा असं काही जनजागृती करणार आहात? हो, करायला लागेल ना ते. आता हा विषय माझ्याकडे 3 दिवसापूर्वी आला की असा विषय चालू आहे, तर त्याच्याविषयी मी त्याच दिवशी बाईट दिली होती आणि आज हे सांगतो का त्याचं प्रबोधन चालू करणार. ओके.